यस। हैप्पी मॉर्निंग। आज सुबह 5 बजे से अभी तक आप है। आज का वर्कआउट और आज का जो सब कुछ हमने किया है, तो आपको कैसा लगा है? आप सब जनों को क्या संदेश देना चाहते हैं? यस। मॉर्निंग ऑल ऑफ यू। यस। आज का वर्कआउट बहुत अच्छा हुआ है। हम्म। सभी जने हमारे क्लब में आओ, आके देखो, बहुत अच्छा हेल्थ रहेगा। यस। सभी जने ज्वाइन हो, आकर तो देखिए, बहुत अच्छा है। लाइक करिए, सब्सक्राइब करिए। यस। 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 देखो, चंदा मैम कह रहे हैं कि आओ हमारे क्लब में। आज गौरी होके भी हम ज्वाइन किए हैं हमारे आरोग्य के लिए। हम आरोग्य की लक्ष्मी है बोल रहे हो। सर्वप्रथम हम आरोग्य की लक्ष्मी है, बाद में पैसे की। तुम्हारे पास करोड़ों रुपए है मगर आरोग्य नहीं है, क्या कर सकते हैं चंदा मैम? कुछ नहीं कर सकते। कुछ नहीं कर सकते। होपस्टार हेल्थ मैम। इज वेल्थ। यस, हेल्थ इज हो वेल। सर। होपस्टार मैम, तुमच्याकडे खूप गुड मॉर्निंग पैसा सर। आहे। हाँ मैम, बोला। गुड मॉर्निंग सर। व्हेरी गुड मॉर्निंग। आज आमच्या इथे लक्ष्मी आसन व्यक्तीच करणार आसन सुद्धा जॉईन झाले सर. हो, तुमच्या पाठीमागे लक्ष्मी महालक्ष्मी दिसत आहेत, तरी पण तुम्ही जॉईन झालात. तुमचं खूप खूप अभिनंदन मॅम. आम्ही दोघच केलो, कोणीच नाही. व्हेरी गुड, व्हेरी आम्ही गुड. दोघच केलो सर. वाव, क्या बात आहे. हो. तुम खरंच ही लक्ष्मी खरी आहे. हिला म्हणतात लक्ष्मी. खोपशेडाने मॅमच्या पाठीमागे बघा, लक्ष्मी बसल्यात आणि ते आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी वर्कआउट केला. पूर्ण सकाळी 5 पासून ते जॉईन आहेत आतापर्यंत. खूप खूप अभिनंदन मॅम. आणि लक्ष्मीचं हे महालक्ष्मी आहेत किंवा हे गौरी आहे ना, गौरीचा हा संदेश असतो की तुम्ही तुमचं आरोग्य छान करा. आरोग्य छान केल्यानंतर पैसा आपोआप येतो. पैसाच काही नाही, पैसा आपल्या माइंड सेटअप असेल तरच पैसा येतो, माइंड सेटअप नसेल तर काही नाही. तुम्ही किती उद्योगधंदे करा, त्याच्यामध्ये माग येतो माणूस माग. जेव्हा सदविचार डोक्यामध्ये असतात ना, घरासाठी आणि बाहेरच्या लोकांसाठी, तेव्हाच तो पुढे जातो. आणि पोस्टर मॅम पहा, महालक्ष्मी आहेत. महालक्ष्मी असल्या तरी त्यांनी खूप छान प्रकारे आरोग्यासाठी वर्कआउट, योगा, प्राणायाम केलाय. निश्चितच त्याचा फायदा त्यांना होणार आहे. करेक्ट. खूप सुंदर. तुमचं खूप खूप अभिनंदन मॅम. येस. थँक्यू सर. हो, नाही खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुम्ही हा आपला जो क्लब चालतोय मॅम, त्याने तुम्ही मग हा संदेश काय देणार लोकांना? पहा, मी लक्ष्म्या असताना सुद्धा मी केले. कशासाठी केले? तुम्ही हा संदेश संदेश द्या सगळ्यांना. सांगा, काय सांगू शकता? त्यानंतर आपण तेलकट वगैरे खातो आणि ते आपल्या अंगामध्ये केमिकल गोड खातो आणि ते आपलं केमिकल निघून जाण्यासाठी आपण वर्कआउट केलं पाहिजे. प्राणायाम आपलं प्राणायाम केले पाहिजे, वर्कआउट केलं पाहिजे, मेडिटेशन ऐकलं पाहिजे आणि आपलं माइंड सेट होते आणि त्याच्यामुळे आपली आरोग्य चांगलं होते. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या क्लबमध्ये जॉईन होऊन सगळ्यांनी आपले आरोग्य चांगलं करावं आणि फिट राहावं. येस, 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 येस. अगदी बरोबर आहे. पहा, खायचंय ना तुम्हाला छान छान महालक्ष्मीचं. मग खायचं असेल तर हं. टॉक्सिन बाहेर काढले पाहिजे. मग टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी सकाळी जॉईन झालंच पाहिजे. सण वार उत्सव साजरे करा, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काही होणार नाही. आणि ते सगळं पचनक्रियासाठी, ते पचनासाठी आणि त्यातील जे काही केमिकल्स आहेत, ते केमिकल्स दूर होण्यासाठी हा सगळा खटाटोप आपल्याला करावाच लागणार आहे. सकाळी लवकर उठावंच लागणार आहे. ऑक्सिजन घ्यावंच लागणार आहे. हार्ड वर्कआउट करावंच लागतो. योगासनं करावंच लागणार आहेत. प्राणायाम. आज किती छान प्राणायाम झाले. सगळे सिस्टीम, सगळं प्लॅनिंग तुम्हाला समजली ना आज? प्राणायाम म्हणजे कशी केली पाहिजे, कसं हे 3 बंद कशी लावली पाहिजे. जालंधर बंद, उडियान बंद, हे जे बंद आहेत ना आपले तीन, हे तीनही बंद तुम्हाला लावता आले पाहिजे. बरोबर आहे? तर त्याचा खूप छान फायदा होतो. तर खूप सुंदर आपला क्लब आज रन झालाय. महालक्ष्मी असताना, महालक्ष्म्या बसलेल्या असताना पोस्टर मॅमनी जो वर्कआउट केलाय तो वाखाणण्याजोगा आहे. त्यांचं खरंच सगळेजण अभिनंदन करतील नक्कीच.
आणि पॉपस्टार मॅम जे लक्ष्म्या बसवल्यानंतर आपण आरोग्याकडे लक्ष ठेवू शकतो किंवा ठेवतो, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पॉपस्टार मॅम. करा, देवदेव करा असं, देवदेव करू नका असं नाही, सगळ्या गोष्टी करा, पण स्वतःच संरक्षण करून करा, स्वतः सुरक्षित राहून करा, स्वतःकडे लक्ष केंद्रित करून करा. रात्रंदिवस जागायचं त्या महालक्ष्मी म्हणते का हो, लक्ष्मी रात्रंदिवस जागा माझ्यासाठी नाही म्हणत. पण आपण आपल्या समाधानासाठी काय करतो, खूप छान डेकोरेशन करतो, ते केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आत्मिक सुख आहे, आत्मिक आनंद आहे. जे तळणवळण सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे नवीन नवीन खायला मिळावं म्हणून हा करतो. आणि महालक्ष्मीच्या सण तर सगळ्यात महत्वाचा आहे की कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र यावेत. आज आहे का हो एकत्र पद्धत? दोन दोन चार, दोन दोन चार, चार चार चार, चला बाजूला बाजूला बाजूला. बरं, महालक्ष्म्या अगोदर तर हा उद्देश असा होता की सगळे कुटुंब जवळ यावेत, विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि त्यामुळं प्रेम वृद्धिंगत व्हावं, एक मूठ राहावी. त्यामुळं काय होते की खूप छान आपल्या कुटुंबामध्ये संवाद होतो आणि पुढे चलून हे सगळ्यांचा विकास होतो. त्यावेळेस बघा, महालक्ष्मीला रात्रंदिवस दिवे लावायचे, कारण त्यावेळेस लाईट होती का? नव्हती लाईट. लाईट नसल्यामुळे पूर्ण दिवे ठेवायचे लावून, रात्रंदिवस दिवे लावायचे. तर हे सगळ्या गोष्टी त्या परिस्थितीनुसार असतात आणि आताच्या गोष्टी या परिस्थितीनुसार असतात. पण सगळ्यात महत्वाचं आहे, सगळं करा पण आरोग्य सांभाळा. महालक्ष्मी करा, पोपशर मॅमकडे पहा तेव्हा, त्यांनी महालक्ष्मी केल्यात केल्यात की नाही पहा. महालक्ष्मीच्या समोरच त्यांनी वर्कआउट केलंय, सरांनी वर्कआउट केलं, दोघांनी, त्यांचं अभिनंदन. असंच तुम्ही पण करा, छान छान गुण घ्या. सगळ्यामध्ये जे काही छान आहे ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये 99 गुण जरी वाईट असेल तर एक गुण छान असतो, तो उचला. पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पुढे चला. कोणी कानं भरवले, दोन्ही कानं भरवले म्हणून भरून घेऊ नका. आपल्या बुद्धीला थोडा ताण द्या आणि सद्विचारानं विचार करा. जे काही आपल्या अंगामध्ये विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सगळे विकार या महालक्ष्मीच्या, या गौरीच्या दिनानिमित्त दूर करा. मी माझ्या शरीरासाठी छानस मी अन्न प्राशन करणार आहे, घेणार आहे. गौरी काय सांगते, छान छान खा. छान छान म्हणजे काय? तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे, जेवढं प्रोटीन आवश्यक आहे. आपण बुंदीचे लाडू खातो बघा, बुंदीचे लाडू, त्याच्यामध्ये किती छान 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 प्रोटीन आहेत त्याच्यामध्ये. हे सगळा दृष्टिकोन तोच आहे महालक्ष्मीचा. तुम्ही चांगलं चांगलं खा आणि छान राहा. त्याचबरोबर खूप काम करा. त्यावेळेस शेतामध्ये खूप लोक काम करायची, मजूर लोक. त्यावेळेस गाड्या घोड्या अशा काहीच नव्हत्या. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा पायी चालायचे 10-10 किलोमीटर. लेकीच्या गावला जायचं म्हणजे 1 दिवस लागायचा, तिथं राहायचं 2 दिवस, पण यायचं म्हणजे 1 दिवस लागायचा. हे सगळ्या गोष्टी परिस्थितीनुसार बदलतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परामर्श घेऊन आपलं आरोग्य खूप छान ठेवायचंय आणि आरोग्य छान ठेवत सगळ्या गोष्टी आपल्याला, ज्या रूढी परंपरा, ज्या प्रत्येकाच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या त्यांनी करायच्या. आणि त्या रूढी परंपरा, ते जे आपण सण उत्सव साजरे करतो, त्याच्या पाठीमागे जो काही दृष्टिकोन असतो, छान छान दृष्टिकोन, तो दृष्टिकोन आपण घ्यायचा आहे आणि आपल्या सगळ्या नवीन पिढीला त्याचा संदेश द्यायचा. नवीन पिढी कशी प्रबळ होईल, तंदुरुस्त होईल, याकडे लक्ष केंद्रित करायचंय. आपण जर छान केलं तर ते आपले मुलं बाळ करतील. आपण जसं करत तशी मुलं बाळ करणार आहेत. तर त्या पद्धतीने आपल्याला छानस वागायचे आणि करायचे. तर सर्वांना परत एक वेळेस गौरी दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि पोपस्टर मॅमचा आदर्श घ्या. माझ्या घरी सुद्धा महालक्ष्मी आहेत माग, तर मी पण वर्कआउट केला. येस, तोच आदर्श घ्यावा. आपण व्हिडिओ बंद केले का? नाही. स्वतःसाठी आम्हाला स्वतःसाठी जगायचे, इतरांसाठी तर जगायचेच, पण स्वतःसाठी अगोदर जगायचे, स्वतःसाठी फिट राहायचे, स्वतःला आनंद निर्माण करून द्यायचा, चेहऱ्यावर आमच्या पूर्ण हास्य ठेवायचे. कौन क्या कहता है, लोग तो कहते रहते, हम उसको सोचते नहीं. हम तो हमारे लिए क्या अच्छा कर, हाँ इतना करना है, अच्छा करना, चांगलं करायचं, सत्य बोलायचं. छान करत असतानाच अडथळे निर्माण होतात, त्या अडथळ्याला दूर सारायचं आणि पुढे जायचं. यश 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 मिळते. गौरी निमित्त आपण हेच करूया आणि हा संदेश घेऊन पुढे जाऊया. थँक्स ऑल ऑफ यू. बाय बाय. गुड डे. गौरी दिनाची सर्वांना छान छान शुभेच्छा. आपल्या सगळ्यांच्या घरी
खूप मोठी संपत्ती येऊ आणि त्या संपत्ती सोबत तेवढीच मोठी आरोग्य संपत्ती येऊ, हीच गौरीच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि विनंती करू. धन्यवाद. बाय बाय बाय. बाय बाय.